वेलकम बॅक टू माय चॅनल। तर तुम्हाला माहीतच असेल आजचा ब्लॉग असा आहे की आज आहे आमच्या इथं पितृ म्हणजे पितृपक्ष चालू आहे आणि त्यामुळे आज आमच्या इथं पितृ आहे। आमच्या म्हणजे आजोबांना आज आम्ही पितृ घालणार आहोत। तर मी भरपूर तयारी करून घेतली आहे, खीर बनवली आहे, कढी बनवली आहे, मी तुम्हाला ते दाखवणार आहे। तर मी ब्लॉग सकाळपासून चालू नाही केला कारण मी बिझी होते खूपच, माझा बेबी पण आहे छोटा त्याच्यामुळे। तर हे बघा मी खीर बनवली आहे, सोबतच एक मिनटं मी तुम्हाला दाखवते, कढी बनवली आहे। म्हणजे ऑलमोस्ट माझा स्वयंपाक हा झाला आहे, फक्त आता मला पोळ्या करायच्या आहेत। ही मिक्स भाजी बनवली आहे मम्मीने आणि हे बघा, आणि ह्याच्यात आहे आळूचे पानं आणि भजी। आणि ह्याला खूप महत्त्व आहे आळूच्या पानांना, हे पाहिजेच असतं जेव्हा पित्र आपण घालतो तेव्हा। तर म्हणजे माझा स्वयंपाक हा झाला आहे, फक्त मला आता पोळ्या करायच्या आहेत। आणि सोबतच मी इथे आजोबांची फोटो पण ठेवून दिली आहे। आता फक्त त्यांना आम्हाला नैवेद्य जो असतो म्हणजे जो पित्रांचा असतो ते घालायचा आहे। तर चला मी ती तयारी करते। तर मंडळी, जसं की तुम्हाला माहीतच आहे पितृपक्षाला खूप महत्त्व आहे आपल्या समाजात। तर जो काही पितृदोष असतो ते म्हणतात की असं पित्र घातल्याने ते लागत नाही, त्याच्यामुळे पित्र हे घालायच लागतात। आणि त्यामुळे आमचा हा स्वयंपाक तर आता झाला आहे आणि जोपर्यंत आपण एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला उपवाशी ठेवून त्याला आपण आपल्या घरी जेवूनही घालत तोपर्यंत आपल्याला हा पितृपक्ष पितृदोष जो असतो तो घडत नाही। त्यामुळे आम्ही एका काकांना आज उपवाशी ठेवला आहे आणि आता त्यांनाच आम्ही बोलवणार आहे जेवणासाठी। तर आमचं झालंच आहे तो स्वयंपाक, आता आम्ही त्यांना बोलवू आणि त्यांना जेवू घालू। तर बघू, आता तुम्हाला मी सगळं दाखवणारच आहे आणि कसं असतं कसं करतात आम्ही पित्र। त्यासोबतच आज आम्ही आघाडीसुद्धा फेरणार आहोत। जे फोटो ठेवले आहे तिथं आघाडी फेरावी लागते, तर ती आघाडीसुद्धा फेरायची आहे। ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलवर बनवून राहा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच लाईक करायला विसरू नका। तर चला मी तुम्हाला पुढचं जे काही आहे जे काही आघाडी असते पूजा असते ते दाखवणार आहे। तर चला मग। इथे पप्पा करत आहेत आघाडीची तयारी आणि माझा बेबी रुद्र पण उठला आहे, तर मी त्याच्यासाठी खीर बनवली आहे। आता त्याला मी खाऊ घालणार आहे आणि मम्मीने बघा डिशमध्ये पण सर्व नैवेद्य जे आहे ते ठेवलं आहे। खाना आणि हे बघा, हे माझ्या रुद्रासाठी मी खीर आणली आहे। आता मी त्याला खाऊ घालणार आहे आणि नंतर मग लगेच आम्ही त्या काकांना जेवायला बोलून घेऊ। रुद्रला आजोबाचे दर्शन घ्यायला सांगितलं, मग नंतर मी पण आजोबांचे दर्शन घेतले। आणि बघा असे असते, म्हणजे असं सगळं ठेवावं लागतं, जे काही आपण बनवलं आहे ते फोटो पुढे ठेवावं लागतं। असे पित्र असतात। आणि नंतर मग त्या काकांना आम्ही बोलवलं, त्यांनी बघा असं जेवण केलं, पप्पा पण बसले होते त्यांच्यासोबतच, ते दोघांनी व्यवस्थित जेवण केलं आणि नंतर ते घरी गेले। हे बघा, ही आता मी माझी डिश बनवली आहे कारण ते काकांनी उपवास सोडला आहे आणि ते त्यांच्या घरी गेले। आता मी जेवण करणार आहे। तर चला। तर मंडळी, आमचे पित्र घालणे झाले आहेत आणि मी पण जेवण करून झालं आहे, सगळी कामं पण झाली आहे। आणि असे असतात पित्र, असं असतं पितृपक्ष। तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा। माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मी असेच व्हिडिओ घेऊन येणार आहेत। शिवाय आता 8 दिवसांनीच आहे आता नवरात्रोत्सव, तर घटस्थापना होणार आहे, त्याची पण आता साफसफाई करायची आहे घरामध्ये, कारण की पित्र होण्यापर्यंत साफसफाई करत नसतात। त्यामुळे आता आमची म्हणजे साफसफाई चालू होईल। आम्ही एक रूम चांगलं साफ करून घेऊ, तर मी तो सुद्धा ब्लॉग टाकेल का कशी आमची साफसफाई चालू आहे। आणि नवरात्रोत्सव पण येणार आहे, तर मी तर खूप एक्सायटेड आहे। तर चला, तुम्ही कसा पितृपक्ष साजरा करतात, तुम्ही कसे पित्र घालतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओत पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।